स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रेरणा, स्त्री म्हणजे प्रगती. हो ना मैत्रिणींनो? अगदी मुलीचा जन्म झाल्यापासून आपण जर मुलगा आणि मुली यांच्या विकासाची तुलना केली तर मुली ह्या मुलाच्या तुलनेत विकासात पुढे असतात. म्हणजे त्यांना मुलांच्या तुलनेत नजर लवकर येते, त्या चालायला लवकर शिकतात, त्या बोलायला लवकर शिकतात. इतकंच काय, वयात येताना मुलाच्या आधी म्हणजे 2 वर्षापूर्वीच त्या वयात येतात, परिपक्व होत असतात. इतकंच काय, जेव्हा 10वीचा 12वीचा रिझल्ट लागते ना, तेव्हा पण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की यंदाही मारली मुलींनीच बाजी. 10वी असो 12वी असो किंवा पदवी असो, ह्या क्षेत्रामध्ये ह्या मुली खूप प्रगतीवर असतात, कारण त्या खूप मेहनत घेत असतात, मेहनतीने अभ्यास करत असतात आणि आपल्या करिअर विषयी त्या खूप सिरियस असतात. त्या तुलनेत मुले थोडी बिनधास्त असतात. अगदी सगळ्या मुलांच्या बाबतीत हे लागू नाहीत, पण बहुतेक मुलांच्या बाबतीत हे असंच होत असतं. आणि मग ह्या गुणवत्ताधारक मुली खरंच त्यांना विचारलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय व्हायचं आहे पुढे, तर कुणी डॉक्टर म्हणेल, कुणी इंजिनियर म्हणते, कुणी वकील म्हणते, कुणी कलेक्टर म्हणते, अशी वेगवेगळी क्षेत्र त्या सांगतात. पण खरंच किती मुली त्यांना हव्या त्या क्षेत्रात त्यापर्यंत त्या पोहोचू शकतात, याचा विचार कधी केला आहे का तुम्ही? नसेल केला तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी वैशाली बांते, महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, ह्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या येणाऱ्या मुली असतात ना, त्या साधारणतः 21-22 वर्षाच्या झाल्या की त्यांच्या घरातील वडील त्यांचे लग्न करतात. अगदी प्रत्येकच नाही, पण ग्रामीण भागामध्ये अशीच स्थिती असते. त्या मुलींना शिकायचं असते, स्वतःचं करिअर करायचं असते, पण समाजातील लोक, नातेवाईक हे त्या मुलींच्या लग्नासाठी त्या आईवडिलांना सतत मागे लागत असतात, तगादा लावत असतात. आणि मग आईवडील त्या समाजाचा विचार करून आपल्या मुलीला लग्नासाठी तयार करतात. तिला तिचं करिअर करायचं असते, पण बेटा करिअर तू तुझ्या लग्नानंतरही करू शकते असं म्हणून तिच्या लग्नाची तयारी केली जाते. तिला पण वाटतं की थोडा ब्रेक घेऊन आपण आपलं करिअर करू शकतो, पण खऱ्या अर्थाने तो ब्रेक नसतो, तर तो तिच्या करिअरला लागलेला पूर्णविराम असतो. लग्नानंतर घर, आणि घरात काही वर्ष घालवल्यानंतर मूल, पहिलं मूल झालं की ते 2-3 वर्ष झालं की दुसरं मूल, ह्या जबाबदारीमध्ये ती इतकी अडकून जाते की तिची 7-8 वर्ष सहज निघून जातात. आणि या 7-8 वर्षात तिचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध उरत नाही. मला काय आवडते, मला काय व्हायचं आहे, माझे छंद कोणते, ह्या गोष्टी ती विसरून आपल्या घरातच रमून जाते. पण काही वर्षानंतर जेव्हा मुलं मोठी होतात, घरातल्या जबाबदाऱ्या कमी होतात, तेव्हा त्या मुलीच्या मनात एक पोकळी निर्माण असते की मी आधी खूप हुशार होती, मला पण इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होता आलं असतं, 4 पैसे मलाही कमवता आले असते, पण मी त्यावेळेस लग्नाला प्राधान्यक्रम दिलं. हा अनुभव माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणीचा असतो. आणि म्हणूनच ज्या मुली हुशार आहेत त्यांना असा अनुभव येऊ नये म्हणून त्यांनी काय करावे? लग्न करू नये असं अजिबातच माझं म्हणणं नाही आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, आपलं ध्येय कोणते आहे, अगदी सुरुवातीला म्हणजे 7व्या-8व्या वर्गात निश्चित केलं, तसेच विषय घेतले आणि त्या दृष्टीने आधीपासून तयारी केली, तर तुम्ही कमी वयात म्हणजे साधारणतः 24-25 वर्षापर्यंत तुम्हाला जे हवं ते करिअर घडवू शकता. एखादा स्टेबल जॉब असेल किंवा बिझनेस असेल तोही तुम्ही करू शकता. लग्नापूर्वी जर तुमचा जॉब स्टेबल असेल आणि त्यानंतर जर तुम्ही लग्न केलं, तर लग्न करणाऱ्या मुलाला तुमच्या कंडिशनविषयी म्हणजे तुमच्या जॉबविषयी सगळीच माहिती असते आणि मग जॉब सकट असतो मुलगा तुमचा स्वीकार करतो. अगदी तुम्ही आई होणार असल्या तर तुम्हाला मॅटर्निटी लीव्ह असते किंवा बिझनेस असेल तर तेवढ्या वेळापुरतं तुम्हाला घरातील लोकांचा सपोर्ट मिळतो आणि तुम्ही परत कमबॅक करू शकता. पण हे सगळं लग्नानंतर करायला खूप अवघड जाते. काही मेहनती मुली असतात की ज्या लग्न 20व्या वर्षी झाल्यानंतर 30व्या वर्षी प्रयत्न करतात आणि यशस्वी पण होतात. अशा मुलींचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, पण प्रत्येक मुलीला हे करणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच मला आजच्या मुलीला हे सांगायचं आहे की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही सुरुवात आतापासून म्हणजे 7व्या-8व्या वर्गापासूनच त्यांनी त्या दिशेने पाऊलं उचलायला हवं. आता खरं तर अनेक क्षेत्र असे आहेत, अनेक गोष्टी सोशल मीडियावर किंवा इतरही माध्यमं आहेत की तुम्ही त्याद्वारे तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आणि आईवडिलांनी पण मुलीला साधारणतः 24-25 वर्षे तरी तिचं शिक्षण आणि तिच्या करिअरसाठी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे मुलींना एक आपलं चांगलं स्वतःचं करिअर घडवता येऊ शकते.
पण मुलींनो, तुम्ही पण आईवडिलांनी शिक्षणाची संधी दिली तर त्याचा गैरफायदा घेऊ नका. व्यसनाधीन मुलाच्या आहारी जाऊ नका किंवा त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका आणि स्वतःच्या पायावर उभे व्हा आणि यशस्वी व्हा. कारण जी पोकळी असते की आपण काही करू शकलो नाही, आपल्यामध्ये ती शक्ती होती, आपल्यामध्ये तो स्टॅमिना होता, पण आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकलो नाही, 4 पैसे कमवू शकलो नाही, ही सल नेहमी करता बसते. स्वतःचं जितकं चांगलं करिअर घडवता येईल तितकीच माझी प्रगती अधिक चांगली होईल. तुम्हाला काय वाटते मैत्रिणींनो? कमेंट्स करून नक्की सांगा. मुलींनी स्वावलंबी व्हावं असं प्रत्येकीनेच स्वतःशी ध्येय बाळगून त्या दिशेने पाऊल उचलायला हवे, हो ना? चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.